डिअर लर्नर, आपण आज पत्रलेखन लेटर रायटिंग शिकणार आहोत. बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला इनफॉर्मल लेटर रायटिंग करता येईल, अनौपचारिक पत्र इंग्रजी भाषेमध्ये लिहिता येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत. इथे आपण पाहूया की पत्राची सुरुवात बिगिन विथ ज्याला म्हणतो आपण. बिगिन म्हणजे सुरू करणे. तर कशाने करायची आहे, तर इथे काही म्हणजे फ्रेजेस दिलेले आहेत, वाक्प्रचार, ते आपण पाहू शकता आणि त्यानुसार आपण त्याचा अभ्यास करू शकता. डिअरेस्ट डॅडी या ठिकाणी म्हटलेलं आहे. डिअरेस्ट डॅडी याने आपण सुरू करू शकतो जेव्हा आपल्याला वडिलांना पत्र लिहायचं आहे. माय डिअर बिट्टू, बिट्टूच्या जागी आपण कोणाचं पण नाव घेऊ शकतो, जे की आपला लहान भाऊ बहीण आहे किंवा घरात लहान आहे त्यांच्यासाठी. हाय मीता, आता मीता हे नाम आहे, नाऊन, प्रॉपर नाऊन. तुम्ही तुमच्या मैत्रिणीचं मित्राचं नाव या ठिकाणी टाकू शकता. अशा पद्धतीने हाय मीता एक्सक्लेमेशन मार्क असा देऊ शकता तुम्ही. लिहिण्याची पद्धत दाखवलेली आहे. एच कॅपिटल आणि प्रॉपर नाऊन असेल तर पहिलं अक्षर कॅपिटलच राहील. मॅडम जर का तुम्ही, तर या ठिकाणी जे आहे की टू द मॅनेजर बँक ऑफ पीपल. बँक ऑफ पीपल नावाची म्हणजे लोकांची बँक आहे असं ते बँकेचं नाव आहे. त्याच्या मॅनेजरला लिहायचं असेल. आता हे सगळं मॅडमसाठी पण आणि टू द मॅनेजर बँक ऑफ पीपलसाठी हे औपचारिक फॉर्मल लेटरसाठी पण तुम्ही वापरू शकता. आणि या ठिकाणी सुरुवात डिअर मिसेस बेंद्रे. जर का तुमच्या काकांना, काकूंना, शेजाऱ्यांना तुम्हाला लिहायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही इनफॉर्मल लेटर रायटिंगमध्ये हे वापरू शकता. डिअर लर्नर, आपल्याला या ठिकाणी पुन्हा लास्ट लाईन जेव्हा आपण पत्र लिहिणार आहोत तर शेवटची ओळ शेवटच्या पॅरेग्राफमध्ये महत्त्वाची असते. स्टार्ट आणि एंड फार महत्त्वाचं असतं पत्राचं. तर ते आपल्याला बघायचे कशा पद्धतीने आपण ते करू शकतो. ठीक आहे, तर पाहूया. लव अँड वॉर्म रिगार्ड्स आपण हे टाकून शेवट करू शकतो पत्रामध्ये, पॅरेग्राफिंगमध्ये. टेक केअर, सी यू सून एक्सक्लेमेशन मार्क. थँक्यू म्हणून क्लोज करू शकतो. रिगार्ड्स म्हणून क्लोज करू शकतो. लॉट्स ऑफ लव म्हणून क्लोज करू शकतो. आता हे जे क्लोजर दिलेलं आहे लास्ट लाईनचं, तर याच्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल दोन्ही दिलेले आहेत. रिगार्ड्समध्ये आपण फॉर्मली टाकू शकतो औपचारिक, थँक्यूमध्ये औपचारिक टाकू शकतो. लॉट्स ऑफ लव, सी यू सून, टेक केअर, लव अँड वॉर्म रिगार्ड्स हे इनफॉर्मलमध्ये आपण टाकू शकतो. आता आपण बघणार आहोत की साइन ऑफ विथ. साइन ऑफ विथ म्हणजे शेवटी आपण जेव्हा साइन करतो, स्वतःचं नाव लिहितं, जो पत्र लिहिणार आहे तो स्वतःचं नाव लिहितो त्या ठिकाणी, तर ती कशा पद्धतीने करता येईल ते बघूया. युअर लव्हिंग डॉटर, जर का मुलगी पत्र लिहित असेल आईला किंवा वडिलांना तर ती म्हणेल युअर लव्हिंग डॉटर अशा पद्धतीने. युअर वन अँड ओनली सिस्टर, आपण भावाला पत्र लिहित असू तर. किंवा फॉर्मल रायटिंग असेल तर युअर्स. इनफॉर्मल फॉर्मलमध्ये युअर्स चालतं. युअर्स फेथफुली फॉर्मल औपचारिक. युअर्स सिन्सिअरली. आता या ठिकाणी पाहायचं असं आहे की युअर लव्हिंग डॉटर, युअर वन अँड ओनलीमध्ये युअर जे आहे त्याच्यामध्ये एस लागलेलं नाही आहे, परंतु युअर्स फेथफुली आणि युअर्स सिन्सिअरली याच्यामध्ये किंवा युअर्स जेव्हा आपण म्हणणार आहोत आणि कशा पद्धतीने कॉमा द्यायचा हे सगळं आपल्याला बघायचं आहे. त्यावेळेस आपल्याला युअर्स म्हणावं लागेल, एस लावावं लागेल युअरला. तर आपल्याला हे बारीक निरीक्षण करायचं आहे की आपण पत्राचा शेवट कसा करणार आहे, साइन ऑफ कसं घेणार आहोत, लास्ट लाईन काय घेणार आहोत आणि बिगिन विथ कशा पद्धतीने करणार आहोत. तर हे सगळं आज तुम्हाला अभ्यासाला दिलेलं आहे. या फ्रेजेसचा तुम्हाला सराव हवा, कारण की या फार गरजेच्या आहेत. आता आपण पाहूया की कशा पद्धतीने आपल्याला पत्रलेखन एक्झॅक्टली करायचं असतं नेमकं. आता आपण पाहतो इनफॉर्मल लेटर रायटिंग, अनौपचारिक पत्र इंग्रजीमध्ये कसं लिहायचं आहे. तर आणि तुम्ही बघू शकता की इथे जर का ही मार्जिन लाईन आहे तर आपल्याला प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने घ्यायची आहे की इथे जागा सोडायची नाही. डाव्या बाजूला या ठिकाणी, या डाव्या बाजूला आपल्याला थोडी पण जागा, किंचित पण जागा या ठिकाणी सोडायची नाही आहे.
मार्जिन लाईनपासून. आता सध्या आपण असे पत्र लिहित आहोत जेणेकरून सोपं जातं टाईप करायला. कारण की जर का पॅरेग्राफ सोडायचा म्हटला तर तेवढी जागा स्पेस डॉट 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 देत यावं लागतं. तर ते आता कमर्शियली ते तसं आता उचित वाटत नाही, म्हणून अशा पद्धतीने हे पत्रलेखन आता सध्या सुरू आहे. आता प्रचलित असं झालेलं आहे. ठीक आहे, तर आपण हे बघायचं आहे आणि याचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे. तर सुरुवातीला जे आहे तर ॲड्रेस ऑफ द सेंडर, जो पत्र लिहिणार आहे त्याचा ॲड्रेस इथं येईल, त्याच्या खाली डेट येईल आणि मग आपण म्हणतो आहे की जेव्हा बिगिन विथ आपण सुरुवात कशी करणार, तर डिअर नेम ऑफ द पर्सन, त्या या ठिकाणी डिअर मदर, डिअर सिस्टर, डिअर ब्रदर, डिअर डॅडी, डिअरेस्ट डॅडी अशा पद्धतीने. मग इथे बॉडी ऑफ द लेटर हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये पॅरेग्राफ 1, पॅरेग्राफ 2 आणि पॅरेग्राफ 3 करायचा असतो. पॅरेग्राफ 1मध्ये आस्क फॉर द वेल बिईंग ऑफ द पर्सन, त्याचे म्हणजे चांगल्यासाठी आपल्याला चर्चा करायची आहे, त्याची की तू मंगलकुशल असशील अशी कामना करतो अशा पद्धतीने. द मेन रिझन टू राईट द लेटर, आता लेटर नेमकं लिहित का आहे आपण त्या व्यक्तीला, त्याचं मेन रिझन, मुख्य कारण या ठिकाणी द्यायचं असतं सेकंड पॅरेग्राफमध्ये. आणि कन्क्ल्युजन म्हणजे तुम्हाला आता शेवट करायचं असतं एंड ऑफ द लेटर. तर जसं आपण पाहिलं टेक केअर असेल, थँक्स अ लॉट असेल, विथ लव अँड वॉर्म रिगार्ड्स असेल, अशा पद्धतीने आपल्याला ते द्यावं लागतं त्या ठिकाणी. आणि ते म्हणजे ठरलेलं असतं, त्याच्यासाठी त्या फ्रेजेस आपण लर्न बाय हार्टच करायच्या असतात. आता या ठिकाणी आपण बघणार आहोत शेवट साइन ऑफ जेव्हा करणार आहोत तेव्हा अशा पद्धतीने युअर्स लव्हिंगली, आणि जो पाठवणार आहे त्याचंच नाव इथे येणार आहे. अशा पद्धतीने हे लेटर रायटिंग राहणार आहे. तर नेमकं लेटर आपल्याला कसं लिहायचं हे आपण पाहूया. बघा, या ठिकाणी राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, तुमच्या मित्राला पत्र लिहा. हू इज नॉट डुईंग वेल इन इंग्लिश, ज्याला इंग्रजी अवघड जाते किंवा इंग्रजीमध्ये त्याला कमी मार्क पडत आहेत, इंग्रजी सब्जेक्ट त्याला जमत नाही आहे, तर तुमच्या मित्राला पत्र लिहायचं आहे. ॲडवाईस, उपदेश द्या त्याला. ॲडवाईस हिम टू स्टडी वेल, चांगला अभ्यास करण्याचा उपदेश द्या. मेक यूज ऑफ पॉईंट्स गिवन इन पोस्टरमध्ये काही पॉईंट्स दिलेले राहतील की तू न्यूजपेपर वाच, मॅगझिन वाच, स्टोरी बुक्स वाच, किंवा तू मूवीज बघ, अशा पद्धतीने इंग्रजी शो बघ, तर तुझं जे आहे तर इंग्रजी सुधारेल. अशा पद्धतीने पोस्टरमध्ये असं आहे लिहिलेलं. तर ते पत्र नेमकं कसं लिहिलं जाईल ते आपण पाहूया. अशा पद्धतीने ते पत्र लिहिलं जाईल. बघूया. सुरुवातीला सेंडर्स ॲड्रेस शिवम पाटील सेंड करत आहे. आपलं जे गावाचं नाव आहे टाकळी राजाराया, मी तिथे टाकलं. खुलताबाद इथपर्यंत जरी टाकलं तरी चालेल. अशा पद्धतीने ही मार्जिन लाईन जी आहे तिला असं म्हणजे थोडी पण स्पेस न सोडता तिथून आपल्याला ते लिहायचं असेल. तर यामध्ये नंतर आपल्याला डेट टाकायची आहे. डेट टाकत असताना महिन्याचं पूर्ण स्पेलिंग टाकावं लागतं, जो महिना चालू असेल, ज्या महिन्यात तुम्ही ते पत्र पाठवता, आणि अशा पद्धतीने जी तारीख आहे आणि जे वर्ष आहे ते तुम्हाला टाकायचं असतं. मग एक ओळ पूर्णतः अशी सोडून द्यायची आहे आपण, आणि मग सल्युटेशन येईल. आपण मित्राला लिहितोय, मग आपण समजा त्याचं नाव काविश आहे, आता तुम्ही इथं कोणतंही नाव टाकू शकता, असं काही नाही. तर तुम्ही म्हणणार प्रिय काविश, डिअर काविश. आता याच्यामध्ये पहिला पॅरेग्राफ हा आहे, हा दुसरा पॅरेग्राफ आहे आणि हा तिसरा पॅरेग्राफ आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्याचं मंगलकुशल थोडंसं आपण जाणून घेतो. दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये एक्झॅक्टली का आपण हे पत्र लिहिलेलं आहे ते त्याला सांगत असतो. त्याचं पत्राचं कारण जे असतं, पत्र लिहिण्यासाठी जे कारण असतं ते याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं असतं इथे. आणि शेवटी जे असतं शेवटचा पॅरेग्राफ, त्याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे रिगार्ड्स द्यावे लागतात आणि शेवटी साइन ऑफ करावं लागतं या ठिकाणी. तर सगळं काही मार्जिन लाईन ला जोडूनच होणार आहे. लेफ्टमधून एक पण जागा आपण सोडणार नाही, एका अक्षराची पण. आणि एक ओळ या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला सोडायची आहे. तर पॅरेग्राफ याच्यामध्ये आपण करणार नाही आहे, जसं आपण धडे लिहिताना पॅरेग्राफिंग करतो, या ठिकाणी पॅरेग्राफिंग वेगळी राहणार आहे. ती अशा पद्धतीने की एक ओळ आपण या ठिकाणी सोडणार आहोत. ठीक आहे, तर ही ओळ सोडणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून ते लेटर रायटिंग लिहिलेलं व्यवस्थित दिसणार
आहे. तर अशा पद्धतीने डिअर काविश, आय होप दिस लेटर फाइंड्स यू इन गुड हेल्थ अँड हाय स्पिरिट्स. या लेटरमुळे तुला चांगली म्हणजे हेल्थ भेटो आणि वाचल्यानंतर समजा आणि तुला एक हाय स्पिरिट भेटो असं आपण कामना करतो. आय हॅव रिसेंटली कम टू नो मला आत्ताच माहीत झालेलं आहे की फ्रॉम माय पॅरेंट्स माझ्या आईवडिलांकडून दॅट यू आर फेसिंग चॅलेंजेस तू आव्हानाला सामोरं जात आहे रिगार्डिंग इंग्लिश सब्जेक्ट इंग्रजी विषयासाठी म्हणजे तू फार चॅलेंजेस फेस करत आहे असं आपल्याला त्याला सांगायचं आहे की मला माहीत झालेलं आहे. आय अंडरस्टँड मला समजतं दॅट इट कॅन बी अ टफ सब्जेक्ट मी समजू शकतो की ते कठीण विषय आहे टू मास्टर त्याच्यावर प्रावीण्य मिळवायला. परंतु माझा विश्वास आहे की आय बिलीव विथ राईट ॲप्रोच जर का आपण योग्य ते भूमिका किंवा योग्य ते आपण ॲप्रोच घेतला पद्धतीचा अवलंब केला योग्य पद्धतीचा यू कॅन शुअरली इम्प्रूव्ह. तू नक्कीच इम्प्रूव्ह करशील, तू सुधारशील या भाषेमध्ये. देअर आर मेनी वेज टू इम्प्रूव्ह रायटिंग स्किल. अनेक मार्ग आहेत रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करण्याचे, सुधारण्याचे. बट आय ॲडवाईज यू टू रीड मोर अँड मोर फॉर दॅट. त्यासाठी तुला जास्तीत जास्त इंग्रजीचं वाचन करावं लागेल हे मी तुला सुचवत आहे. रीडिंग न्यूजपेपर अँड स्टोरी बुक्स म्हणजे न्यूजपेपर वर्तमानपत्र वाच आणि कथांचे पुस्तकं वाच स्टोरी बुक कॅन सिग्निफिकंटली इनरिच युअर व्हकॅब्युलरी. तुझी व्हकॅब्युलरी शब्दसंग्रह नक्कीच सिग्निफिकंटली ते वाढणार आहे. बिसाइड्स या पॉईंट्सच्या ऐवजी आय सजेस्ट यू टू वॉच द इंग्लिश मूवीज. तू इंग्रजी चित्रपट पाहावेत अँड शोज आणि इंग्रजी मालिका बघाव्यात जेणेकरून इट ऑल्सो हेल्प यू टू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल. तुझं संभाषण कौशल्य सुधारायला तुला मदत होईल. म्हणजे मेन बॉडी इथे लिहिलेली आहे आपण सेकंड पॅरेग्राफमध्ये का आपण त्याला पत्र लिहित आहे हे सेकंड पॅरेग्राफमध्ये लिहित आहे. आणि शेवटी विशिंग यू बेस्ट ऑफ लक अशा पद्धतीने शेवट करायचा असतो शेवटचा पॅरेग्राफ. होप दिस लेटर हेल्प यू अ लॉट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. आशा करतो की हे पत्र तुला मदत करेल तुझी इंग्रजी सुधारण्यासाठी. आणि शेवटी साइन ऑफ करायचं आहे युअर फ्रेंड तुझा मित्र शिवम पाटील. या ठिकाणी आपण शिवम पाटील लिहिलं तेच नाव आपण या ठिकाणी लिहिणारं. जो पाठवणारा आहे त्याचं साइन ऑफमध्ये नाव येणार आहे. अशा पद्धतीने हे पत्रलेखन करायचं आहे. कृपया करून याचा तुम्ही भरपूर अभ्यास करावा. अशा पद्धतीचं आणखीन 1-2 पत्र तुम्ही लिहावे. डिअर लर्नर, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.